नमस्कार, मी प्रतिभा। आज तुम्हाला मी दाखवणार आहे कैरीची चटणी। चला बघूया काय काय लागतं ते। आधी तुम्हाला कैरीची चटणी करून दाखवणार आहे। त्याच्यामध्ये मी काय काय घेतलं साहित्य दाखवते। ही कैरी घेतली मी अर्धी कापून बारीक तुकडे केले। ते खोबरं घेतले ओलं, कोथिंबीर थोडीशी, पुदिना आणि या 7-8 मिरच्या घेतल्या, लसूणच्या पाकळ्या घेतल्या, 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडा आल्याचा तुकडा आणि मीठ। आता हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे। पहिलं कैरीचं आणि खोबऱ्याचं पहिलं वाटून घेऊ। आलं, लसूण, कैरी आणि खोबरं म्हणजे हे नंतर टाकायचं त्याच्यामध्ये, ते बारीक नाही होत। हे बघा, मी पहिलं ते कैरी, खोबरं आणि आलं लसूण बारीक करून घेतले। आता याच्यात आपण मिरची, कोथिंबीर आणि पुदिना आणि हे 2 चमचे मीठ घेतले। आता हे आपण बारीक करून घेऊ। हे बघा, हे असं कसं बारीक झाले। आता मी याला जिरं, मोहरी, तेल टाकून तडका देणार। याला गरम नाही करायचं, असंच ठेवायचं। हे फ्रीजमध्ये आठवड्याभर ते राहू शकतं। जिरं आणि मोहरी, चांगले झाले। आता तडले याला असं तडका द्यायचा। त्यात थोडी साखर टाकायची, 1 चमचा मिक्स करून घ्यायचं। बघा, आता ही झटपट आपली कैरीची चटणी तयार झाली आहे। करून बघा। आता ही कैरीचं सीझन आहे, भरपूर कैऱ्या येतात बाजारामध्ये। तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी? शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।